पुढची बातमी आहे माढ्यातून। माढ्यातील अंजनगाव खेळोबा गावातील वाद मिटलाय। शिवरायांच्या पुतळ्याचं स्थलांतर करण्यात येणार आहे। पुतळ्यावरून दोन गटांमध्ये वाद झाला होता। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सुद्धा ठिय्या आंदोलन केलं होतं आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या शिवरायांच्या पुतळ्याचं स्थलांतर करण्यात येणार आहे। शिवरायांच्या पुतळ्यावरून हा दोन गटांमध्ये वाद झाला होता। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी या संदर्भामध्ये आंदोलन केलं होतं। माढ्यातील अंजनगाव खेळोबा गावातील वाद अखेर मिटलेला आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। संतोष, अखेर शिवरायांच्या पुतळ्यावरून जो वाद निर्माण झालेला होता तो आता अखेर शमलेला आहे। लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाला यश आलेलं आहे, काय माहिती आहे? 100% यश आलेलं आहे। काल मोहोळमध्ये रात्री राजन पाटील मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली। दोन्ही गटाच्या लोकांना तिथं बोलवण्यात आलं आणि विचार विमर्शांची तोडगा निघालेला आहे। आता गावातच त्या पुतळ्याचं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं स्थलांतर होणार आहे। सरकारी जागेत ते स्थलांतर होणार आहे आणि सरकारी जागेतच तो पुतळा उभा केला जाणार आहे आणि त्या पुतळ्याचा जो खर्च येणार उभा करण्याचा तोही सरकार देणार आहे। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गोरे यांनी तसं आश्वासन दिल्याचं शिवसेनेचं सांगणं आहे। आता थोड्या वेळ 10च्या दरम्यान सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राजन पाटील आणि इतर सर्व पदाधिकारी तिथे येणार आहेत त्या अंजन गावात आणि जागेची पाहणी केली जाणार आहे आणि जागा पसंत करण्याच्या एकमताने तिथं तो पुतळा उभा केला जाणार आहे आणि लक्ष्मण हाकेंच्या या आंदोलनाला यश आलेला आहे। शेवट गोड झाल्यामुळे आता सर्व स्तरातून आणि दोन्ही गटातून आनंद व्यक्त होत आहे। नक्कीच, धन्यवाद संतोष, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।